2019ची अट काढा, 50,000ची अट काढा. आपलं आंदोलन जसं जसं वाढत गेलं, जसा पाठिंबा वाढत गेला, त्यानंतर सरकारने कुठंतरी मान्य केलं, हो अटी आहेत. महायुतीने सत्तेमध्ये येण्यापूर्वी शेतकऱ्यांना एक आश्वासन दिलेलं होतं की शेतकऱ्यांची आम्ही सरसकट कर्जमाफी करू. त्यासाठी आमदार रोहित पवार यांनी जे आहे ते पंढरपूर या ठिकाणी जे आहे ते अन्नत्याग आंदोलन सुरू केलेलं होतं आणि सरकारचं शिष्टमंडळ येऊन त्यांना भेटलेलं आहे, अन्नत्याग आंदोलन मागं घेतलेलं आहे. नेमकं काय घडलेलं आहे याविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत सध्या आमदार रोहित पवार आहेत. भाऊ दादा, नेमकं काय घडलेलं आहे, नेमकं काय सरकारनं तुम्हाला आश्वासन दिलेलं आहे, काय घडलेलं आहे? नाही, काय झालं, जेव्हा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या नावाली यांनी कर्जमाफीची योजना आणली, त्या योजनेमध्ये अनेक त्रुटी होत्या, त्यामुळे अटी होत्या. ज्याच्यामध्ये सगळ्यात मोठी अट होती 2019ला ज्या लोकांनी, ज्या शेतकऱ्यांनी कर्जमाफीचा लाभ घेतलेला आहे, त्यांना या आत्ताच्या कर्जमाफीमध्ये 50,000 रुपयाचाच लाभ ठेवला होता. आणि 50,000च्या वर जर कोणाचं तिथं कर्ज असेल, जर थकीत आहे, तर ते फरक भरायचा. म्हणजे 2 लाख असेल तर 1.5 लाख भरायचे, मग 50,000 मिळणार. म्हणून म्हणलं 19 ला 44 लाख शेतकऱ्यांनी फायदा घेतला होता त्या योजनेचा. आणि मग तुम्ही जर त्यांना फक्त 50,000 देणार असाल तर हे योग्य नाही. तुम्ही 2 लाख पर्यंत त्यांना मदत दिली पाहिजे, असं आमच्या सगळ्यांची मागणी होती. त्यामुळे 2019ची अट काढा, 50,000ची अट काढा. आणि जे रेग्युलर भरणारे शेतकरी आहेत त्यांच्याबद्दल सुद्धा त्यांनी 25, 26, 26, 27ची अट टाकलेली आहे, ती सुद्धा तुम्ही काढा. मगच 48 लाख शेतकऱ्याला त्याचा फायदा होऊ शकतो. सुरुवातीला हे सरकार मान्यच करत नव्हतं. या अटी आहेत आणि त्या जाचक आहेत. आणि शेवटी आपलं आंदोलन जसं जसं वाढत गेलं, जसा पाठिंबा वाढत गेला, त्यानंतर सरकारने कुठंतरी मान्य केलं, हो अटी आहेत आणि चर्चेतून आपण त्यावर मार्ग काढू. म्हणजे ह्याला यश काय आलंय, तर यश एवढंच होतं की आधी अटी नाही आहेत असं सरकार म्हणत होतं, पण या आंदोलनामुळे आता त्यांनी मान्य केलं. त्यामुळे आम्हाला विश्वास आहे की अधिवेशन सुरू होण्यापूर्वी जी बैठक होणार आहे, त्या बैठकीमध्ये या दोन्ही अटी काढण्याचा निर्णय सरकार घेईल. आता जर आपण पाहायला गेलं तर तुम्हाला नेमक्या काय त्यांनी मागण्या मान्य केलेल्या आहेत किंवा आश्वासन काय दिलेलं आहे नेमकं? आणि आता शेवटी सुरुवातीला अटी आहेत हेच ते मान्य करत नव्हतं, आणि मग आता त्यांनी मान्य केलेलं आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की आपण अधिवेशनाच्या आधी भेटू. आता सीएम साहेबांनी शब्द दिला की आपण अधिवेशनाच्या आधी भेटू, तर आपण नक्कीच तिथं जाऊ. आणि आम्ही राजकारण न आणता त्याच्यामध्ये राजू शेट्टी साहेब, त्यानंतर आपले तुपकर साहेब आहेत, त्याचबरोबर इतर इथे अजित भाऊ आहेत, असे मोठे मोठे कृषी जे शेतकरी नेते, ज्यात महादेव जानकर साहेब पण आहेत, त्याचबरोबर जयंत पाटील शेकापचे आहेत, असे सगळेजण, शशिकांत शिंदे साहेब, सपकाळ साहेब, आणि आम्ही सगळे तिथं जाऊन भेटणार, सीएम साहेबांबरोबर बसणार. आणि परदेशी कमिटी जी आहे त्याचे जे प्रमुख आहेत, अधिकारी आहेत परदेशी, ते स्वतः व सेक्रेटरी असे मिळून ती चर्चा होईल अधिवेशनाच्या आधी. आणि मग 30 तारखेपर्यंत त्यांना नवीन GR काढावाच लागेल, नाही तर या GR मध्ये बदल करावेच लागतील आणि ते नक्कीच शेतकऱ्याच्या हिताचे असतील. एक महत्त्वाचा विषय होता की आज पवार परिवारापैकी तुम्ही एकमेव असे राजकारणी आहात की जे अन्नत्याग उपोषणाला बसलेले आहात शेतकऱ्यांसाठी. पहिल्यांदा असं घडलेलं आहे. काय नेमक्या अपेक्षा होत्या, शेतकऱ्यांचा कसा प्रतिसाद मिळाला आणि ही वेळ तुमच्यावर का आली? काका आजोबा कृषी मंत्री होते तरी तुमच्यावर ही वेळ का आली? हे सत्ता आपली कुठे आहे? केंद्रात आपली नाही, राज्यात आपली नाही, आणि मग कुठं ना कुठं तरी आपल्याला मार्ग हा सत्याग्रहाचा तरी घ्यावा लागतो, नाही तर रस्त्याच्या लढाईचा घ्यावा लागतो. कांदा आंदोलन करत असताना आम्ही रस्त्यावरची लढाई लढलो. त्यानंतर काही विद्यार्थ्यांचा प्रश्न होता तेव्हा रस्त्यावर झोपलो. काही आमच्या शिक्षकांचा प्रश्न होता तेव्हा ग्राउंडवर मुंबईला त्यांच्यावर राहिलो. आणि मग आज इथं हे आंदोलन केलं. 800 किलोमीटर मी चाललेलो आहे. त्यामुळे शेवटी कसं असतं की लोकांच्या हितासाठी रस्त्यावर उतरणं हे फार महत्त्वाचं आहे, आणि ती भूमिका घेत मी तिथं लोकांबरोबर आहे, हे जास्त महत्त्वाचं आहे. निश्चितपणे तुम्ही जर आज पाहायला गेलं तर सरकार विरोधात जो आहे तो महायुतीच्या सरकार विरोधात किंवा केंद्रातील सरकार विरोधात संघर्ष केलेला पाहायला मिळाला. विदर्भात सुद्धा तुमची एक मोठी यात्रा निघालेली होती, ती सुद्धा आम्ही जवळून पाहिली. मात्र आज रस्त्यावर उतरण्याची गरज तुम्हाला पडलेली आहे. आज पवार साहेबांचं तुम्हाला कशा पद्धतीने समर्थन आहे, या आंदोलनाबद्दल तुमचं पवार साहेबांशी काही बोलणं झालेलं होतं का? नाही, जेव्हा या आंदोलनाबद्दल निर्णय घेतला गेला, मी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा होता, तिथं जेव्हा गेलो तेव्हा अनेक तिथं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक आले होते. त्यांशी संवाद साधत असताना त्यांचं मत आलं की अहो, आम्हाला आमचे फार अडचण आहे, शेतकरी अडचणीत आहे, कर्जमाफी आपल्याला द्यावी लागेल. आणि मग उतरत उतरत जसं मी खाली उतरलो, मीडिया समोर आली, तेव्हा त्यांना मी जाहीर केलं की 12 तारखेपर्यंत सरकारकडनं योग्य असा निर्णय जर घेतला गेला नाही, तर मग आम्ही इथं एक आंदोलन उभं करू या पवित्र ठिकाणी. तो निर्णय तिथे घेतला. मग हा निर्णय घेतल्यानंतर पवार साहेबांना जेव्हा कळाला, तेव्हा पवार साहेबांनी आजोबा म्हणून चिंता असणारच आहे आरोग्याच्या बाबतीत वगैरे, तर त्यांनी एवढंच सांगितलं की काळजी घे आणि तुझ्या मागण्या ठेवत राहा,
मी सुद्धा सरकारशी बोलेल. तिथं आपण जर बघितलं सुप्रियाताई सुद्धा जे कृषी मंत्री आहेत त्यांच्याशी सातत्याने बोलत होते आणि मग आता कुठेतरी मार्ग निघालाय. आता पूर्ण निघालाय असं म्हणता येणार नाही. शेवटी अधिवेशनात काय उत्तर मिळतंय हे पण तितकंच महत्वाचं आहे. आंदोलन चर्चेचा विषय ठरलेला आहे, मात्र पंढरपूरच का निवडलं? नाही, इथं कसं आहे की इथे सामान्य लोक येतात, इथं शेतकरी येतात आणि वारकरी संप्रदायामध्ये आपण बघितलं 99% हे शेतकरी आहेत, मजूर आहेत, ग्रामीण भागातले आहेत, शहरी भागातले पण आहेत, पण कुठं ना कुठंतरी ग्रामीण भागाची नाळ त्यांची आहे, शेतीची नाळ आहे. त्यामुळे इथं येणारा प्रत्येक व्यक्ती हा शेतकरी असं समजून विठोबरायाला दर्शन घेण्यासाठी आम्ही सुद्धा लहानपणीपासून येतो. लाखो करोडो लोक इथे येतात. त्यामुळे इथं या पवित्र ठिकाणी आंदोलन होणं हे आमच्या सर्वांसाठी महत्वाचं होतं. एकतर विठोबरायाचा आशीर्वाद, लोकांचा आशीर्वाद आणि लोकांचा पाठिंबा या अनुषंगाने आपण पंढरपूर निवडलं होतं. कर्जमाफीचा जो जी आर आहे तो अनेक शेतकऱ्यांनी फाडलेला होता. शेतकरी नेते आक्रमक झालेले होते. कर्जमाफीसाठी जे आक्रमक नेते होते बच्चू कडू यांनी सांगितलं की 1996 पासून 2026 पर्यंत एखादी श्रीरामांच्या नावाने किंवा बजरंगबलींच्या नावाने जी आहे ती योजना सुरू करा आणि शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करा. यासाठी जवळपास 75,000 कोटींचा जो आहे तो खर्च येईल असं सुद्धा त्यांनी सांगितलंय. वाटल्यास ही जी कर्जमाफी ही 3 टप्प्यात करा, 2 ते 3 टप्प्यात करा. याबद्दल तुम्हाला काय वाटतं? असं होऊ शकतं? नाही बघा, 75,000 कोटी आता जर सरकारने ठरवलं तर नक्कीच तिथं ते देऊ शकतील. पण त्यासाठी त्यांना जे मोठे मोठे प्रोजेक्ट हातामध्ये घेतले ज्याच्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार हा होऊ शकतो अशी शंका आहे. शक्तिमार्ग असेल, त्याच्याचबरोबर तुम्ही बुलेट ट्रेनचा प्रोजेक्ट असेल, तर हे प्रोजेक्ट आत्ता करायची जरूरत नाही. मग तो जर विचार केला तर हे करता येऊ शकतं सरकारला. विषय एवढाच आहे की आता 35,000 कोटी जर सँक्शन असतील तर मला असं वाटतं 35,000 कोटी शेतकऱ्याच्या हातामध्ये पहिलं जाणं महत्वाचं आहे. पण या अटी टाकल्यामुळे 14,000 कोटी जातील शेतकऱ्याच्या हातात असा एक अंदाज आहे. त्यामुळे या अटी काढल्या तर 35च्या 35,000 शेतकऱ्याच्या हातात एकदा जाऊ द्या आणि मग राहिलेले जे शेतकरी त्यात आम्ही आज मागणी ही सुद्धा केली. 17च्या आधीचे जे काही शेतकरी 17 मध्ये पण बसले नाहीत, 19 मध्ये सुद्धा बसले नाहीत, अशा शेतकऱ्यांचा सुद्धा विचार करण्यात यावा आणि जे रेग्युलर शेतकरी आहेत त्यांना 50,000 का 1,00,000 का नाही असाही प्रश्न आम्ही सरकारला विचारलेला आहे. ज्या अटी आणि शर्ती ज्या आहेत त्या सरकारने टाकलेल्या आहेत, यामध्ये सरकारने सांगितले की आम्ही अटी शर्ती असे टाकलेले आहेत की बँका कोलॅप्स होऊ नये, त्यांचे व्यवहार कोलॅप्स होऊ नयेत. हे देवेंद्र फडणवीस स्वतः बोलले आहेत. याबद्दल काय वाटतं? हे हास्यास्पद आहे, कारण का एका बाजूला मोदी साहेबांची प्रशंसा करत असताना त्यांनी सांगितलं की जर आपण ठरवलं तर देशावर जे कर्ज आहे ते 210 लाख कोटीचं आहे आणि महाराष्ट्रावर जे कर्ज आहे 10 लाख कोटीचं आहे. एका दिवसात आपण ते भरू शकतो. मग एवढी जर आपल्यात ताकद असेल तर दुसऱ्या प्रेस कॉन्फरन्समध्ये मीडियाशी बोलताना तुम्ही असं कसं बोलू शकता की शेतकऱ्याला 35,000 कोटी जर आपण दिले पूर्णपणे तर मग अख्खी बँकिंग सिस्टम कोलॅप्स होईल. त्यामुळे विरोधाभास आहे. त्यामुळे बोलत असताना एका बाजूलेच बोलणं हे जास्त महत्वाचं आहे. जर तुम्ही म्हणताय की आपल्या राज्याची आणि केंद्राची खूप जास्त ताकद आहे आर्थिक, तर मग हे 35,000 कोटी आपल्यासमोर काहीच नाही. गेल्या 10 वर्षामध्ये 20 लाख कोटी रुपये हे मोठ्या मोठ्या व्यावसायिकांचे या सरकारच्या काळामध्ये इथं माफ झाले आहेत. 20 लाख कोटी कशाला म्हणतात? आणि दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांची कर्जमाफी त्यासमोर छोटी. आणि कर्जमाफी का करावी लागते त्याचं कारण असं की जो काही हमीभाव सरकारने दिला पाहिजे शेतकऱ्याच्या पिकाला तो शेतकरी सरकार दुर्दैवाने त्या ठिकाणी देत नाही. कपाशीला मिळत नाही, मक्याला मिळत नाही, कांद्याला आज मिळत नाही, सोयाबीनला मिळालेलं नाही. त्यामुळे तिथं शेतकरी अडचणीत हळूहळू येत गेला. खताचे रेट वाढत गेलेले आहेत, डिझेलचे रेट वाढत गेलेले आहेत आणि मग याच्यातून शेतकरी बाहेर निघत नाही. म्हणून त्याला कर्जमाफी द्यावी लागते. जर हमीभाव देऊ शकलो, खर्च कमी करू शकलो तर शेतकरी कर्जमाफी मागणार नाही असा मला विश्वास आहे. आज दादा आपण जर पाहायला गेलं तर अतिवृष्टी हा एकमेव मुद्दा राहिलेला नाहीये. तुमची प्रकृती ठीक नाही ठाऊक आहे, पण थोडेसे महत्त्वाचे मुद्दे आहेत. आज जर आपण पाहायला गेलं तर अतिवृष्टी हा एक महत्त्वाचा मुद्दा जरी असला तरी या ठिकाणी आपण पाहायला गेलं तर विदर्भामध्ये कळकत्या उन्हामध्ये जी संत्र्याची पिकं आहेत ती करपलेली आहेत. अशा परिस्थितीमध्ये सरकारने त्यावर कुठलीही भाष्य केलेलं नाही, कुठलंही अनुदान जाहीर केलेलं नाही, काहीच बोललेलं नाहीये कोणी. त्याकडे कोणाचं लक्ष नाही. काय सांगाल? नाही, याच्यावर पण लक्ष द्यावं लागेल. त्याचबरोबर आता काही दिवसांपूर्वी जी केळी होती, जे जळगाव या भागातली ती सुद्धा अतिवृष्टीपेक्षा वादळामुळे ती झोपलेली आहेत. बुलढाण्यामध्ये सुद्धा तसंच आहे. आणि तुम्ही म्हणता तसं जेव्हा उष्णता वाढते तेव्हा जे आपलं संत्र्याचं पीक असतं ते खराब होत असतं आणि तशी परिस्थिती तिथं आलेली आहे. त्यामुळे प्रति झाड आपल्याला सरकारकडनं मदत ही घ्यावी लागेल. त्यासाठी आपल्याला मागणी करावी लागेल. तशीच मागणी आंब्यासाठी सुद्धा झाली होती, पण आंब्याला 250 रुपये प्रति झाड दिलं, त्यात काय होत नसतं. त्यामुळे आता त्यासाठी सुद्धा काही शेतकरी नेते लढत होते. आम्ही सुद्धा त्या लढ्याला नक्कीच पाठिंबा देऊ आणि आमचे जे काही विदर्भातले सर्व नेते आहेत त्यांच्याशी चर्चा करून शेतकऱ्यांशी चर्चा करून काय अडचणी समजून घेण्यासाठी नक्कीच तिथं जाऊन
आम्ही तो विषय समजून घेऊ. महत्त्वाचे शेवटचे 2 प्रश्न होते. एक रविकांत तुपकर जे आहेत, रविकांत तुपकर उद्यापासून उपोषण सुरू करणार आहेत. त्यांच्या उपोषणाला तुम्ही पाठिंबा द्याल? नाही, पाठिंबा दिलेला आहे. प्लस आम्ही सरकारला हेही सांगितलेलं आहे की आमच्याकडे यायला तुम्हाला 3 दिवस लागले. तुपकरांना लगेच तुम्ही उद्या भेटा. त्यांच्या मागण्या आणि आमच्या मागण्या समान आहेत. त्यामुळे लगेचच्या लगेच आता आम्हाला जसं तुम्ही आश्वासित केलं तसं त्यांना आश्वासित करा. आणि आम्ही सुद्धा जे काही डेलिगेशन म्हणजे जे लोक सीएम साहेबांना भेटायला जाणार आहेत त्यात आम्ही त्यांचं सुद्धा नाव रेकमेंड केलेलं आहे. म्हणजे राजू शेट्टींपासून तुपकर भाऊंपासून सगळ्यांचंच नाव घेतलेलं आहे. यात आम्हाला राजकारण करायचं नाही. सर्व पक्षाचे व शेतकरी नेत्यांचे नाव घेणं फार महत्त्वाचं आहे. बच्चू कडूंचं पण नाव त्यामध्ये घेतलेलं आहे. त्यामुळे या सगळ्यांनी सीएम साहेबांशी चर्चा करून नक्कीच काहीतरी मार्ग काढावा. त्यामुळे उद्याचं जे आंदोलन आहे आता सरकार त्या बाबतीत उद्या भेटतं परवा भेटतं हे आपल्याला बघावं लागेल. शेवटचा प्रश्न आहे, ज्या सरकारविरुद्ध हा लढा उभारलेला आहे, ज्या सरकारच्या धोरणांविरुद्ध हा लढा आहे, त्याच सरकारने तुम्हाला आश्वासन दिलेलं आहे. या आश्वासनावर तुम्ही समाधानी आहात का? हे सरकार तुमच्या समस्या सोडवेल का? शेतकऱ्यांच्या समस्या सोडवेल का? नाही, एवढं समाधानी आहे असं नाही. पण शेवटी कसं असतं की खूप ताणायचं नसतं. ताणलं तर आपल्याला नुकसान होत नाही. सामान्य लोकांना शेतकऱ्याला नुकसान होऊ शकतं. त्यामुळे तानातानी हे करत काही प्रमाणात राजकीय भूमिका झाली. इथं आम्ही राजकीय भूमिका घेत नव्हतो, सामाजिक भूमिका घेत होतो. त्यामुळे एकदा संधी देऊन बघू. 22 म्हणजे आपलं अधिवेशन 22ला सुरू होतं. त्याच्या आधी ही बैठक होणार आहे. त्या बैठकीत काय होतंय, मग अधिवेशन आम्हाला पूर्ण आहे आणि 30 जूनपर्यंत आम्ही लागू करणार ही योजना असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे बदल झाल्याशिवाय आम्ही त्यांना लागूच करून देणार नाही. त्यामुळे आता या पहिल्या चर्चेत मुख्यमंत्री साहेब काय बोलतात हे आपल्याला बघावं लागेल. एक शेवटचा प्रश्न प्रचंड चर्चेत आहे की एक माती विदर्भातील आत्महत्याग्रस्त विदर्भातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या शेतातील माती तुमच्याकडे एका विदर्भातील शेतकऱ्याने आणून दिलेली होती. काय प्रसंग होता, नेमका काय प्रकरण आहे? नाही, एका शेतकऱ्यांनी दुर्दैवाने कर्जबाजारीला कंटाळून तिथं आपला जीव घेण्याचा विचार केला आणि आत्महत्या दुर्दैवाने तिथं केली. आणि मग इथे एक सामाजिक कार्यकर्ते येऊन जे शेतकऱ्यासाठी लढतात त्यांनी तो मुद्दा मांडला, भाषणात सुद्धा मांडला. आणि मग ते एक प्रतीक होतं. दिवसाला 8 शेतकरी आपल्या राज्यामध्ये तिथं आत्महत्या करतायत. आणि मग आत्महत्या करत असतील तर करता व्यक्ती जर घरातून जातो नाही तर या जगातून जातो तेव्हा त्या परिवारावर केवढी मोठी अडचण येत असेल याचा अंदाज सुद्धा आपण करू शकत नाही. त्यामुळे एक प्रतीक होतं की या लोकांसाठी जे असे विचार करतात नाही तर आर्थिक अडचणीमध्ये आहेत अशा लोकांसाठी आपल्याला काम करावं लागेल अशी त्यातून ऊर्जा घेतली. तर एकूणच हे होते रोहित पवार. आज जर आपण पाहिलं तर पंढरपूरमध्ये त्यांचं जे आहे ते अन्नत्याग आंदोलन जे आहे ते उपोषण जे आहे ते सुरू होतं आणि या ठिकाणी त्यांच्या आंदोलनाला प्रचंड वाढता पाठिंबा मिळालेला होता. आज सरकारचं जे शिष्टमंडळ आहे ते शिष्टमंडळ रोहित पवारांना भेटलं. त्यानंतर त्यांनी बैठक लावण्याचं जे आहे ते आश्वासन त्यांना दिलेलं आहे. या आश्वासनानंतर रोहित पवार यांनी त्यांचं जे उपोषण आहे ते मागे घेतलेलं आहे. अवकाश बोरसे, लोकमत.com, पंढरपूर.